धाराशिवमधील लाखी येथील मंदा गायकवाडांना मदतीचा हात दिला गेलाय। शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटलांकडून ही मदत केली गेली आहे। रविराज साबळे पाटलांकडून आणखी 5 कुटुंबांना मदत देण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्रच्या बातमीची रविराज साबळे पाटील यांनी दखल घेतली आहे। तर रविराज साबळे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूया। महापुरानं लाखी येथील मंदा सिद्धेश्वर गायकवाड यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि जय महाराष्ट्राने त्या ठिकाणी जाऊन बातमी देखील केली आणि त्यानंतर त्यांना मदतीचे हात देखील समोर येत आहेत। आपल्यासोबत रविराज साबळे पाटील आहेत की ज्यांनी त्या कुटुंबांना मदत केली, त्यांचं दुःख जाणून घेतलं। काय सांगाल, काय परिस्थिती त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली आणि काय वाटलं त्या ठिकाणी जाऊन? तिथली परिस्थिती जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरतीच मला सर्वात सुरुवातीला बघायला भेटली। रात्रीच ठरवलं की या माऊलीला आधाराची गरज आहे ना आपण आपल्या परीने पाहिजे ती मदत जाऊन देऊ शकतो तिथं, म्हणून तिथं जायचा निर्णय घेतला। जी तुमच्या व्हिडिओमध्ये परिस्थिती बघितली होती त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त विदारक परिस्थिती होती। त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर आपसुक डोळे पाणावले। घर म्हणायला काहीच उरलं नाही। मंदिरामध्ये राहायची वेळ आली अशी परिस्थिती आहे। तिथं जाऊन मदत केल्यानंतर समजलं की आपण या कुटुंबांना आधार देऊ शकतो। या समाजामधला प्रत्येक जण सघन माणूस जर पुढे येऊन त्या कुटुंबांना, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदत केली तर उद्या नक्कीच महाराष्ट्र परत एकदा उभा राहील। नक्कीच पूर परिस्थिती अतिशय विदारक आहे। इथला शेतकरी नेस्तनाबूत झालाय, शेतीला बांध उरला नाही, शेती पिकांचं नुकसान झालंय, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाले आणि त्याचसाठी तर आता मदतीचे हात देखील सुरू झाले। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव।